नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पनीर बिर्याणी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे. व्हिडिओ मोठा होणार आहे पण शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर त्याला साहित्य आणि म्हणजे प्रोसेस मोठी आहे, पण बिर्याणी छान होते. पनीर बिर्याणी त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते तुम्हाला दाखवते. 3 वाट्या तांदूळ घेतल्या मी दावत. तुम्हाला कुठला पाहिजे तो घ्या. बिर्याणीचा घेतला तरी चालेल. दावत घेतला मी 3 वाट्या तांदूळ. 2 मोठे कांदे चिरून तळण्यासाठी याला मीठ लावून ठेवले. हे आता पिळून तळून घेणार कांदा. 1 वाटीभर दही घेतले मी. 4 टोमॅटो घेतल्यात. पुदिना घेतला 1 अर्धी वाटी. 1 पाव वाटी कढीपत्ता घेतलाय. हे 4 कांदे छोटे चिरून घेतले. मिरच्या 7-8 घेतल्यात मिरच्या पीस करून, आणि 10-12 पाकळ्या लसणाच्या कुटून घेतल्यात ओबडधोबड. पनीर बिर्याणीसाठी 200 ग्रॅम पनीर घेतले, स्फूर्तीचा आहे. ह्याचा बिर्याणी मसाला 2 चमचे, जिरेपूड 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, हळद अर्धा चमचा, हिंग आपण पाहिजे तसा अर्धा चमचा घालायचा. केशर भिजत घातले दुधात, वरनं केशर सोडायला. आणि खडे मसाल्यामध्ये दालचिनी घेतले, चक्री फूल, लवंगा घेतल्यात, मिरे 4-5 घेतलेत, आणि तमालपत्र आणि कोथिंबीर आहे, आणि तूप घ्यायचं आहे, आणि चवीनुसार मीठ. पनीर बिर्याणी करायसाठी आपण पहिला दह्यामध्ये पनीर घालूया आणि मसाला लावून घेऊया. 15-20 मिनटं याला मिक्स करत ठेवूया. पनीर घातले का अर्धा चमचा धनेपूड घालायची, अर्धा चमचा जिरेपूड, असं लावून ठेवल्यामुळे सगळ्या पनीरला लागतो मसाला. 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा तिखट, लाल तिखट. हे आपल्याला मसाल्यात पण नंतर घालायचं आहे, मी सांगते तुम्हाला तेव्हा. हळद, मिरच्या ह्या पीस केलेल्या बारीक पीस करून घेतल्यात, लसूण ठेचलेला, कढीपत्ता असा चुरून घालायचा ह्याच्यात, म्हणजे वास लागतो त्याला. पुदिना जरा भरपूर घालायचा, म्हणजे बिर्याणी छान होते. आपल्याला हे सगळं डबल लागणार आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. कोथिंबीर, आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. सगळं मिक्स करून हे ठेवून द्यायचं आहे अर्धा तास. पनीर मी तळून घेतलेलं नाही, असंच घातले, छान लागतं असंच. पण मसाला पनीरमध्ये मुरतो दह्यामध्ये वगैरे, म्हणून हे असं करून ठेवायचं. आणि आता आपण तांदूळ धुवून घ्यायचे. हे लावून झाले. आता हे असं मुरायला ठेवूया 15-20 मिनटं. तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घ्यायचे. तांदूळ धुवून घेतलाय स्वच्छ. जास्त वेळ ठेवायचा नाही धुवून, नाही तर मग तुकडे पडतात. आणि आपल्याला हा 70% शिजवून घ्यायचा आहे. मी इकडं पातेल्यात अर्धा पातेलं पाणी ठेवलंय, त्याच्यात 1 चमचावर मीठ घालणार आहे. त्याच्यात आपल्याला 70% भात शिजवून घ्यायचा आहे. खडे मसाले घालायचे, तमालपत्र, चक्री फूल, दालचिनी, लवंग आणि मिरे.
आणि याच्यात एक चमचाभर आपल्याला तूप सोडायचं आहे. पाणी उकळल्यानंतर आपण हा तांदूळ त्याच्यामध्ये घालायचा आहे. हे झाकून ठेवते मी आणि पाणी उकळेपर्यंत कांदा तळून घेते. पाणी आपलं उकळायला ठेवले भातासाठी, तोपर्यंत मी मीठ लावलेलं आहे कांद्याला, ते असं पिळून घेते वरण गार्निशिंगसाठी. मीठ लावून ठेवल्यामुळे पटकन तळला जातो कांदा. तांबूस कलरवर तळून घ्यायचा. कांदा तळलाय, काढून घेते मी टिश्यू पेपरवर. कांद्यामुळे सुद्धा मस्त टेस्ट येते. हे आपल्याला त्या दह्यामध्ये घालायचं आहे. तळलेला नव्हता म्हणून घातलेला नाही मगाशी. तर सगळा कांदा मी आता तळून घेते. कांदा आपला तळून झालाय सगळा. आता आपण पाणी उकळले का बघूया. तांदूळ आपण त्या पाण्यात टाकायचे. पाणी उकळले, मस्त वास आलाय खडे मसाल्याचा. आता याच्यात आपण तांदूळ घालायचा आहे. 70% तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे, फार मऊ करायचा नाहीये भात. भात आपला शिजतोय तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. ह्याच्यात आपल्याला कांदा घालायचा, तळलेला कांदा घालून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि आता आपण बिर्याणीचा मसाला करून घेऊया. राहिलेलं तेल घेतले. आता अजून थोडं तेल घालते मी. 3 चमचे तेल घालणार आहे. तेल गरम झालं की आपण कांदा घालूया. कांदा घालते. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. आता भात आपला अगदी पूर्ण शिजलेला नाही, पण 70% शिजला आहे. आता हे आपण एका चाळणीत काढून घ्यायचं आहे. ह्याच्यात आता आपण भात काढून घेऊया. भात नितळायला ठेवूया. भाजलाय. आता टोमॅटो घालायचा. टोमॅटो पण चांगला भाजून घ्यायचा, मऊ करून. मऊ व्हायला पाहिजे चांगला. मग बाकीचे मसाले घालायचे आपल्याला. ह्याच्यातलं मी पानं काढते. मध्ये मध्ये येते, एवढं निघतंय तेवढं काढायचं. म्हणजे वास उतरलेला असतो. टोमॅटो चांगला आपल्याला परतून चांगला शिजवून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजायला लागलाय. त्यात आपण आता हे मिरच्याचे राहिलेले पीस, लसूण घालायचा. पुदिन्याची पानं अशी तोडून टाकायची.
परत तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला. कढीपत्ता, हे मसाले सगळे घालायचे आपण प्रमाणशीर घेतलेले. 1 चमचा पनीरला लावले बिर्याणी मसाला. सगळे मसाले घालून घ्यायचे. धनेपूड, तिखट, हळद, हिंग, कोथिंबीर आणि तळलेला कांदा. आणि हे परत आता 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं. जास्त सुका वाटत असेल तर आपण याच्यात आता थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे टमाटर शिजून निघल. पाणी घालून जरा झाकून ठेवूया. थोडंसं अजून पाणी घालते मी, अजून थोडं शिजायला पाहिजे. आणि जरा 5 मिनिटं परत झाकून ठेवणार आहे. मसाला शिजलाय आपला चांगला. आता आपण ह्याच्यातला निम्मा भात ह्याच्यात घालणार आहे. असा स्प्रेड करायचा. निम्मा घालायचा आपल्याला ह्याच्यात, निम्मा वर घालायचा. खडे मसाले काढून घ्यायचे. त्याच्यात वास उतरलेला असतोय पाण्यात, त्याच्यामुळे भातालाही झाले लागलेला आहे. आता एक थर झालेला आहे. ह्याच्यावर आपण आता पुदिन्याची पानं घालायची, कोथिंबीर, तळलेला कांदा, तूप सोडायचं आहे. आणि आपलं केशरचं दूध थोडंसं घालायचं ह्याच्यावर. कलर छान आलाय. आता ह्याच्यावर आपल्याला पनीर आपण मुरायला ठेवलेलं ते घालायचं आहे. मीठ घातलेलं नाहीये मी, कारण भातात मीठ असते आणि ह्याच्यात पण घातलेलं आहे. हे पण असं पसरून घ्यायचं ह्याच्यावर. आता हे राहिलेला भात आपण ह्याच्यात घालायचा. चांगला पसरून घ्यायचा एकसारखा. परत ह्याच्यावर आपल्याला पुदिन्याची पानं,
कोथिंबीर, कांदा आता सगळा घालणार आहे मी ह्याच्यात. कांद्यामुळे सुद्धा छान टेस्ट लागते. परत तूप सोडायचं आहे. कांदा घातला. आता हे राहिलेलं आपल्याला केशरचं दूध घालायचं आहे याच्यावर. सगळं दूध घालून घ्यायचं आहे. आणि हे आपलं पाणी आहे, भात उकळलेलं, हे आपण राईस सूप म्हणून पिऊ शकतो. हे पण ह्याच्यात घालायचं. हे वाया घालवायचं नाही, कारण ह्याच्यात तूप आहे आणि खडे मसाले आहेत, टेस्ट छान लागते. हे थोडासा भात मुरायसाठी आपल्याला हे घालायचं आहे. एक 3 वाट्या मी घालते छोट्या. आणि आता हे आपण झाकून ठेवू 1-10 मिनटं. मी ह्याच्या खाली तवा ठेवणार आहे गरम करून. तवा गरम तापून घेतलाय आणि त्याच्यावर मी पातेले ठेवले, म्हणजे करपणार नाही आणि सगळ्या बाजूने त्याला हे लागेल, मीठ लागेल. मी बारीक करते, तवा तापलेला आहे. आणि एक 10 मिनिटांना आता आपली बिर्याणी तयार होणार. बिर्याणी आपली तयार झाल्या. वाफ आल्या मस्त आणि वास सुद्धा छान सुटलाय आणि मोकळा झालाय बघा भात हा. आता जरा आपण हलवून घ्यायचं आहे. मी गॅस बंद करून पण एक 10 मिनटं तव्यावर तसंच ठेवलं होतं, गरम तव्यावर, त्यामुळे छान वास आलाय. सगळा मिक्स करून घेऊया. कलर पण मस्त आलाय आणि लागलेला नाही अजिबात खाली तवा ठेवल्यामुळं. ही आपली पनीर बिर्याणी तयार झाल्या. ह्याच्यात बघा पनीरचे पीस छोटे तुकडे आहेत, मग दिसत नाही आहेत लवकर. हे पनीरचे पीस पण आहे तसे राहिलेत. आता ह्याच्याबरोबर आपण राईस सूप एक छान लागतं. हे पाणी वाया घालवायचं नाही, कारण ह्याच्यातच जास्त सत्व असते. अशाप्रमाणे तुम्ही पनीर बिर्याणी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण शेवटपर्यंत बघा आणि अशी बिर्याणी करून बघा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.